नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण इन्स्टंट मोदक बघणार आहोत। तर हे मोदक बघा बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी 1 कप मिल्क पावडरपासून आपण असे मस्तपैकी इन्स्टंट मोदक तयार होतात। तर हे मोदक बघा चवीला अगदी मथुराला जसे पेढे भेटतात त्यानुसार हे मोदक लागतात। तर त्याचनुसार आपण हे मोदक आज करणार आहोत। तर चवीला अगदी मथुराच्या पेढ्यासारखे आहेत, त्यामुळे हे मोदक खूपच चविष्ट आहे आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत। तर इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। तर हे 500 ग्राम मिल्क पावडर आहे, तर मी गरजेनुसार वापरणार आहे। त्यानंतर इथे मी 1 कप दूध घेतलेला आहे। तर हे दूध मी अगोदर गरम करून आणि छान थंड करून घेतलेला आहे। आता या पॅनमध्येच मला हे पेढे किंवा हे मोदक तयार करायचे आहेत। त्याच पॅनमध्ये मी दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये मिल्क पावडर टाकून छान असं मिक्स करून घेत आहे। म्हणजे छान व्यवस्थित असं खालीच आपल्याला हे मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता गरजेनुसार मिल्क पावडर टाकून मी छान असं व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यानंतर गॅसवरती हा पॅन आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे बघा आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस हा मध्यम आहे, त्यामुळे मी याला सतत ढवळत राहणार आहे आणि त्याचबरोबर इथे आवडीनुसार साखर सुद्धा टाकलेली आहे। तर इथे बघा गोड तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर टाकू शकता। तर इथे मी साखर फार कमी टाकलेली आहे, कारण आमच्याकडे जास्त गोड खात नाही आणि तसेही मिल्क पावडर हे थोडंसं गोड असतं, त्यामुळे मी इथे साखरेचं प्रमाण थोडं कमीच घेतलेलं आहे। तर आता बघा छान याला गरम करून घ्यायचं आहे, मात्र याला आपण सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। त्यानंतर याला कलर बदलेपर्यंत आपण असं सतत ढवळत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बाजूने छान असं हे गरम व्हायला लागलेलं आहे। तर आता इथे हे दुधाचं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे बघा तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला होता, त्यामुळे इथे मी डायरेक्ट तुम्हाला हे घट्ट झालेलं मिश्रण दाखवत आहे। आता यामध्ये बघा मी अर्धा चमचा कोको पावडर टाकलेला आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेत आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला अगदी कमी गॅसवरती याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जे साईडला कडेला लागलेलं सारण आहे ते व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। तर इथे आपला छान असा गोळा तयार झालेला आहे, बघू शकता मिश्रण किती छान असं घट्ट झालेलं आहे। तर आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आणि याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। तर इथे बघा सारण थोडं गरम आहे, तर याला छान असं हलक्या हाताने मी इथे मिक्स करून घेत आहे। त्यानंतर बघा इथे तुपाचा थोडासा हात मी याला लावून घेणार आहे आणि हलक्या हाताने याला परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता हे सारण इथं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान याचं असं रवाळ मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी मथुराच्या पेढ्यासारखं खव्यासारखं इथं आपल्याला हे सारण तयार झालेलं आहे। तर अतिशय चविष्ट लागतं, रुचकर लागतं आणि सेम आपल्याला मथुराचा जसा पेढा मिळतो किंवा खवा मिळतो त्यानुसार आपल्याला हे मोदक लागणार आहे। तर इथे बघू शकता सारण आपलं मस्तपैकी असं रवाळ झालेलं आहे। तर आता हे थंड झाल्यानंतर आता मोदकचा साचा घ्यायचा आहे, त्याला तुपाचा मी हात लावून घेतलेला आहे आणि असे मस्त तुम्ही इन्स्टंट मोदक तयार करू शकता। तर बघा अगदी एका कपामध्ये आपण किती छान असे हे मोदक तयार करू शकतो, तेही इन्स्टंट आणि खूप छान लागते, खूप चविष्ट लागतं। तर आता याच पद्धतीने आपण हे मोदक इथे तयार करून घेत आहोत। तर आता इथे आपण सर्व मोदक अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर हे मोदक बघा खूपच चविष्ट आहे आणि खूप छान अशी याची चव लागते। अगदी मथुरेचा जसा पेढा भेटतो त्याप्रमाणे आपल्याला हे मोदक इथे सहज करता येतात, त्यामुळे तुम्ही हे मोदक नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर असेच आपण इन्स्टंटच्या मोदकच्या खूप साऱ्या रेसिपी चॅनलवरती टाकलेल्या आहे, त्याची लिंक मी खाली शेअर करणारच आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा। तर इथे बघा आपले सर्व मोदक करून झालेले आहे आणि एक पेढा सुद्धा मी इथं तयार करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण अगदी घरच्या साहित्यापासून
इन्स्टंट मोदक तयार केलेले आहेत, जे की बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला एक नंबर अप्रतिम झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा हे मोदक नक्की करून बघा। तोपर्यंत धन्यवाद।